महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सिद्धिविनायक मंदिराचा 500 कोटींचा कायापालट, पण मूळ निर्मात्या देऊबाई पाटील यांच्या स्मारकाचे काय? प्रभादेवी येथील जगप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचा 500 कोटी रुपयांचा भव्य कॉरिडॉर प्रकल्प नुकताच मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजनही पार पडले आहे। महाकाल मंदिराच्या धर्तीवर होणाऱ्या जागतिक दर्जाच्या सुशोभीकरणामुळे भाविकांना मोठ्या सुविधा मिळणार आहेत। मात्र या भव्य दिव्यतेच्या गडबडीत मंदिराचा मूळ इतिहास आणि मंदिराच्या खऱ्या निर्मात्या भूमिपुत्र देऊबाई पाटील यांच्या स्मारकाची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। 19 नोव्हेंबर 1801 रोजी या मंदिराची स्थापना झाली। माटुंग्यातील सगनागरी महिला देऊबाई पाटील यांनी स्वतः अपत्यहीन असताना जगातील इतर कोणत्याही महिलेला अपत्य सुखापासून वंचित राहावे लागू नये या उदात्त हेतूने स्वतःचा निधी देऊन कंत्राटदार लक्ष्मण विठू पाटील यांच्याकडून हे मंदिर बांधून घेतले होते। शासकीय नोंदीमध्ये हे इतिहास स्पष्ट असूनही मुख्य मंदिर परिसरात देऊबाईचा कोणताही भव्य माहिती फलक किंवा स्मारक नाही। स्थानिक भूमिपुत्र, आगरी, कोळी, कराडी समाज आणि विविध संघटनांनी 500 कोटींच्या या नव्या पुनर्विकास आराखड्यात देऊबाई पाटील यांचे भव्य स्मारक आणि माहिती फलक समाविष्ट करावा अशी आग्रही मागणी सरकारकडे केली आहे। आधुनिकतेसोबतच मुंबईचे मूळ भूमिपुत्रांच्या त्यागाचा इतिहास जपला जावा हीच यामागची प्रमुख भावना आहे। नवीन कॉरिडॉरमध्ये देऊबाईंच्या नावाला मानाचे स्थान मिळते का नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश नवले, तृप्ती भोईर, मुंबई।